महिला विधेयकाबाबत महायुती रान पेटवण्याच्या तयारीत मुख्यमंत्री फडणवीसांची सोमवारी पत्रकार परिषद, महायुतीचे प्रमुख नेतेही राहणार उपस्थित। महिला आरक्षण विधेयकावरून क्रांती चौकात निदर्शनं, संभाजीनगरमध्ये काँग्रेस विरोधात शिवसेना आक्रमक। काँग्रेसनं हिरवं विषारी साप पोसून ठेवलेत, नवनीत राणांकडून वडेट्टीवारांची खिल्ली, तर नवनीत राणा विषवल्ली, विजय वडेट्टीवारांचा पलटवार। मोदींना 50 वेळा काँग्रेसचं नाव का घ्यावं लागतंय, मोदींच्या टीकेनंतर वडेट्टीवारांचा सवाल। मोदींनी देशाची माफी मागावी, मोदींच्या भाषणात 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख, संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजपाच्या 149 उमेदवारांमध्ये फक्त 15 महिला उमेदवार होत्या, फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेवरून दमानी यांचा पलटवार। यवतमाळमधल्या राळेगावमध्ये 6 महिन्यात 34 आदिवासी मुली गायब, मुलगी आणि प्रियकराची ऑडिओ क्लिपही समोर, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंकडून दखल। आरोपी आयान तरुणींना घेऊन गेलेल्या ठिकाणी पंचनामा, एक पीडित समोर, पोलिसांकडून तपास सुरू। सावत्र बापाकडून 16 वर्षीय मुलीचा विनयभंग, अमरावतीतल्या दत्तापूरमधील धक्कादायक घटना। नागपुरातल्या गांधीनगर भाजी मंडीत सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी। खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, 5व्या गुन्ह्यात खरातची पोलीस कोठडीत रवानगी। खरात प्रकरणामध्ये डिलीट मोबाईल डेटा फॉरेन्सिक तपासातून रिकव्हर, चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती। टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू, पीडितेचा जबाब नोंदवला, एसआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा। मैत्रीच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 20 वर्षीय तरुणाकडून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार। सांगलीमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून वाद, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी। रील बनवण्याच्या नादात समृद्धीवर खासगी बसचा अपघात, 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, 20 ते 25 प्रवासी जखमी। देशभरातील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट बंधनकारक, फास्टॅग नसल्यास यूपीआयनं भरावा लागणार 25% जास्त टोल। राज्यात अक्षय तृतीयेचा उत्साह, आंबे आणि सोने खरेदीसाठी गर्दी। अमेरिका इराण यांच्यात होणार शांती वार्तेची दुसरी फेरी, इस्लामाबादमध्ये सोमवारी होणार चर्चा। शस्त्रसंधी सुरू असतानाही इस्रायलमध्ये निदर्शनं, पंतप्रधान नेत्यानाहून विरोधात इस्रायलमध्ये निदर्शनं। सामुद्रधुनीवर संपूर्ण इराणचं नियंत्रण, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद घलिबाफ यांनी केले स्पष्ट। होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर गोळीबार, भारतानं इराणचे कान उपटले, इराणी राजदूताला केलं पाचारण। दीपिका पादुकोण, रणवीर सिंग पुन्हा होणार आईबाबा, दुसऱ्यांदा गरोदर असल्याची दिली गुड न्यूज। नमस्कार, मी जगदीश देशमुख, जय महाराष्ट्र।